नमस्कार मित्रांनो, मी धनश्रीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मूग डाळीची भजी। त्यासाठी सर्वप्रथम मी मूग डाळ 3 ते 4 तास पाण्यामध्ये व्यवस्थितरित्या भिजवून घेतलेली आहे आणि आता ही मूग डाळ आपण मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेणार आहोत। आता ही जाडसर वाटलेली मूग डाळ आपण एका टोपामध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे। आल्याचे तुकडे देखील घालून घ्यायचे आहेत। काळी मिरी मी इथे बारीक कुटून घेतलेली आहे, ती देखील आपल्याला यामध्ये ऍड करायची आहे। कोथिंबीर ऍड करायची आहे, हिरवी मिरची आणि कढीपत्ता देखील आपण यामध्ये ऍड करून घेणार आहोत। कुटून घातलेल्या काळी मिरीमुळे या भजीला एक वेगळाच स्वाद येतो। त्यानंतर कडकडीत तापलेल्या तेलाचे 2 चमचे देखील आपण यामध्ये तेल घालून घेणार आहोत। यामुळे भजी बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट अशी तयार होते। छोट्या छोट्या सेक्शन मध्ये आपण ही भजी तेलामध्ये सोडून घेणार आहोत। एक एक करून मी ते सर्व भजी तेलामध्ये सोडून घेतलेली आहे। ही भजी व्यवस्थित सेट झाल्यानंतर ती आपल्याला दुसऱ्या बाजूला देखील पलटी करून घ्यायची आहे। मध्यम आचेवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे। अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन रंगावर ही भजी आपण इथे तळून घेणार आहोत। तर अशा प्रकारे खमंग आणि खुसखुशीत मस्त असे मुगाच्या डाळीची भजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला आमची ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच धनश्रीज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।